नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज आपण 20 प्रश्न घेतलेले मागील प्रश्नपत्रिकेतून येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आपला प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतातील सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या राज्यात आहेत मित्रांनो? तर ते महाराष्ट्र या राज्यात आहेत सर्वात जास्त साखर कारखाने. प्रश्न क्रमांक 2 आपला, भारतातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर तो मित्रांनो जैसलमेर हे आहे. क्षेत्रफळानं सर्वात मोठा जैसलमेर हा आहे मित्रांनो जिल्हा. प्रश्न क्रमांक 3 आपला, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर ते कोयना हे आहे. प्रश्न क्रमांक 4 आपला, भारतीय संविधानातील कोणत्या कलमामुळे मूलभूत अधिकाराचे संरक्षण होते? तर ते कलम 32 ह्या संविधानातील कोणत्या कलमामुळे मूलभूत अधिकाराचे संरक्षण होते? तर कलम 32 मुळे होते. प्रश्न क्रमांक 5 आपला, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो गोदावरी हे आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आणि सर्वात भारतातली लांब नदी हे गंगा आहे. प्रश्न क्रमांक 6 आपला, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान प्रस्तावित आहे? तर ते मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते गुजरात हे भारतातील पहिले बुलेट ट्रेन कोणत्या शहरादरम्यान प्रस्तावित? तर ते मुंबई ते अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 7 आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आढळतात? तर ते ताडोबा अंधारे प्रकल्प. आणि हे ताडोबा अंधारे प्रकल्प हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्हा हा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये मोडतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 आपला, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? भारताचा गंगा डॉल्फिन, कासव, देवमासा, मगर कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ते गंगा डॉल्फिन हा आहे. प्रश्न क्रमांक 9 आपला, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते कळसुबाई हे आहे. आणि 2 नंबरला सालेर आहे. प्रश्न क्रमांक 10 आपला, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणत्यात आहे? भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? तर ते कोलकाता उच्च न्यायालय हे आहे भारतातील सर्वात जुने. प्रश्न क्रमांक 11 आपला, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो मित्रांनो महाराष्ट्र दिन हे 1 मे रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12 आपला, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? विद्यार्थ्यांनो भारतातील सर्वात मोठे बंदर हे जवाहरलाल नेहरू बंदर हे आहे. जवाहरलाल नेहरू हे बंदर. प्रश्न क्रमांक 13 आपला, महाराष्ट्रातील संत्र्याची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ते नागपूरची नागपूर ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. संत्र्याची राजधानी हे नागपूर आहे. प्रश्न क्रमांक 14 आपला, भारतीय चलनावर महात्मा गांधी यांचे छायाचित्र प्रथम कोणत्या वर्षी आले? हे अत्यंत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतीय चलनावर महात्मा गांधी यांचे छायाचित्र प्रथम कोणत्या वर्षी आलेले आहे? तर ते 1996 साली आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15 आपला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता मानला जातो? महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता मानला जातो? तर तो देवगिरी किल्ला. प्रश्न क्रमांक 16 आपला, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? राष्ट्रीय महामार्ग 44 हा आहे. प्रश्न क्रमांक 17 आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या भागात होते? मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन हे विदर्भ जिल्ह्यात येते. विदर्भ प्रशासकीय विभागामध्ये होते मित्रांनो कापूस उत्पादन जास्त. प्रश्न क्रमांक 18 आपला, भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? तर तो विद्यार्थी मित्रांनो आर्यभट्ट हा आर्यभट्ट भारताचा पहिला उपग्रह होता. प्रश्न क्रमांक 19 आपला, महाराष्ट्रातील सर्वात मोठे खारफुटी वन कोणत्या शहराजवळ आहे? तर ते मुंबई हे शहराजवळ आहे खारफुटी वन. प्रश्न क्रमांक 20 आपला, भारतीय राज्यघटनेला संविधानाचे हृदय आणि आत्मा असे कोणी म्हटले आहे? विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 20चं तुम्ही हे उत्तर कमेंटमध्ये द्या. आपले 20 प्रश्न कमेंट झालेत. 20 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते पण कमेंट करा. आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते पण कमेंट करा. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा.